नमस्कार मित्रांनो, आपण इको विलेजमधून निघाल्यानंतर नीलकंठेश्वर मंदिराच्या पायथ्याच्या ठिकाणी आलो, परंतु आपण नीलकंठेश्वरचा पॉईंट आपण स्किप केला। आता आपल्याला त्याच्याऐवजी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र जरशेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणावरून ते 2 किलोमीटरवर ते स्थित आहे। 2 किलोमीटरवरून वर 5 किलोमीटरचं हिल स्टेशन आहे ते, त्या ठिकाणी जाऊन आपण ते मंदिराचा इतिहास आणि मंदिर एक्सप्लोर करणार आहोत। सो गाईज, या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे, तर संपूर्ण हा व्हिडिओ पहा। चलो लेट्स गो। ऊंचा है आसमां, ऊंची उड़ाने हैं, करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं। ऊंचा है आसमां, ऊंची उड़ाने हैं। सो गाईज, आपल्याला आता जरशेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि आपण ह्या वारजे उत्तमनगर या ठिकाणी हा रस्ता जातो आणि आपण आता नीलकंठेश्वरच्या पायथ्यावरून ज्या रस्त्याने यायला पाहिजे त्या रस्त्याने इथपर्यंत येऊन पोहोचलेलो। वर जाऊन आपण आता मंदिर एक्सप्लोर करणारच आहोत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या मंदिराचं लोकेशन टाकणार आहोत। सो गाईज, चला तर मित्रांनो, वर जाण्यापूर्वी आपल्याला रजिस्टरमध्ये एंट्री करायला लागते। एंट्रीमध्ये आपलं नाव लिहायला लागते आणि मोबाईल नंबर, गाडीचा नंबर टाकायला लागतो आहे, त्यानंतरच वर आपल्याला प्रवेश मिळतो आहे। सिस्टीम चांगली आहे, चला। करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं। All I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ। All I want is थोड़ी सी ज़मीं, थोड़ा सा आसमां। All I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ। All I want is थोड़ी सी ज़मीं, थोड़ा सा आसमां। अपनी धुन चुने या ये मन मेरा दुनिया की सुने। आज है इरादे है जिनसे ये मेरे सपने गुनगुने। क्यों ना मैं सुनूं जो है ये मेरी धड़कन कह रही। सो मित्रांनो, आपण 5 किलोमीटर या हिलटॉपवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला श्री जरशेश्वर महादेवाचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते आहे। आपण हे मंदिर पहिल्यांदा बघणार आहोत, मंदिरातील महादेवाचे दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ते जाणून घेणार आहोत। सो गाईज, चला तर दर्शन घेऊयात।
नमस्कार मित्रांनो, आपण ह्या मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी लिंगायत स्वामी या ठिकाणी भेटलेत. म्हणजे मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याशी आपली ओळख झाली. तर आपण त्यांच्याकडून या मंदिराचा इतिहास त्यांच्याकडूनच ऐकूयात. सो गाईज, आपण आता महादेवाचे दर्शन घेऊ. ते पुजारी काका येतीलच, पण त्याच्या आधी आपण जरा दर्शन घेऊयात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराचा ढाचा तर हा जे नवीन मंदिर आहे ते बांधलेले, परंतु जे मधला जो गाभा आहे, गर्भगृह आहे, ते सर्वात प्राचीन मंदिर आहे. आणि याचा इतिहास ह्या भिंतीवर आपल्याला दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज लाल महालावरील ऐतिहासिक छापा आणि श्री क्षेत्र जरसेश्वर या ठिकाणी कहाणी सांगितलेली आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लाल महालावर छापा आणि श्री क्षेत्र जरसेश्वर हे असे 2 पॉईंट आहेत. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबाने 5 जून 1659ला त्याचा मामा शाहिस्तेखान याची दक्षिणेच्या सुभ्यावर नेमणूक केली होती. त्यानुसार शाहिस्तेखान 9 मे 1660 रोजी आपल्या 1,00,000 सैन्यासह पुण्यात दाखल झाला. शाहिस्तेखानाने खुद्द लाल महालाचा कब्जा घेतला आणि त्याने लाल महालाभोवतीचा परिसर 1,00,000 मुघल फौजांनी व्यापून टाकला. त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देऊन लूटमार करीत होती. 3 वर्षे तो पुण्यात धुडगूस घालत होता. राजगडावर शिवाजी महाराज विचार करत होते की या शाहिस्तेखानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुसकावून टाकायचा. शाहिस्तेखान लाल महाल सोडायला तयार नव्हता. शेवटी तो शाहिस्तेखानाच्या लष्कराची, बाजाराची आणि लाल महालाची अत्यंत बारकाईने माहिती काढली. अखेर 6 एप्रिल 1663 रोजी रात्रीच्या वेळी निवडक 10 मावळ्यांसह शिवाजी महाराजांनी लाल महालावर ऐतिहासिक छापा घातला, ज्यात शाहिस्तेखानाचा मुलगा अबुल फतेह खान ठार झाला आणि खिडकीतून पळून जात असताना शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या वाराने शाहिस्तेखानाची 3 बोटे तुटली. छापा मारून झाल्यानंतर माघारी परतत असताना लाल महालाच्या परिसरातील दिंडीने राजे महालाबाहेर पडले. ठरल्याप्रमाणे सर्जेराव जेधे घोडा घेऊन दाराजवळ उभेच होते. घोड्यावर बसून मुठा नदी ओलांडून शिवाजी महाराज जेरसाकडे निघाले. म्हणजे हे आताचे जरसेश्वराचे मंदिर जे आहे या मंदिराकडे निघाले. मग दुसऱ्या दिवशी सिंहगडाकडे गेले. मग आणि बघा ना, मग राजगडावर सुखरूप पोचले. 3 वर्षे पुण्यात तळ ठोकून बसलेला शाहिस्तेखान या छाप्यानंतर मराठ्यांची दहशत खाऊन अवघ्या 3 दिवसातच म्हणजे 9 एप्रिल 1663 रोजी पुणे शहर सोडून औरंगाबादला रवाना झाला. परतीचा मार्ग म्हणून जरसेश्वराचं का निवडले? कारण क्रमांक 1, लाल महालावरील छाप्यानंतर मुघल फौज महाराजांचा पाठलाग करणार हे माहीत असल्यामुळे त्या मुघल फौजेला चकवण्यासाठी महाराजांनी स्वतःहून कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधून पेटवून दिल्या होत्या. कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगांना मशाली बांधून पेटवून दिल्या होत्या. त्यामुळे तो राजगडावर परतण्याचा मार्ग नव्हता. कारण क्रमांक 2, सिंहगडाच्या पायथ्याला जसवंत सिंहाचा वेढा होता. त्यामुळे लाल महालावरून परतत असताना सरळ सिंहगडावर जाणे शक्य नव्हते. कारण क्रमांक 3, भौगोलिकदृष्ट्या जरसेश्वराच्या पश्चिमेला मावळतीला एकही किल्ला नव्हता. त्यामुळे जरसेश्वराच्या आजूबाजूला एकही मुघल फौजेचा वेढा नव्हता. त्यामुळे लाल महालावरील ऐतिहासिक छाप्यानंतर परतत असताना महाराजांनी अत्यंत सुरक्षित अशा श्री क्षेत्र जरसेश्वराचीच निवड केली. जरसेश्वर हा सिंहगड, तोरणा, राजगडाकडे जाण्याचा त्या काळचा अत्यंत सुरक्षित मार्ग होता. जरसेश्वराच्या पायथ्यापासून मुठा नदी ओलांडल्यावर कादवे खिंडीतून तोरणा आणि राजगडावर जाता येत होते. त्या काळी तोरणा आणि राजगड हे 2 अत्यंत सुरक्षित किल्ले होते.
त्यामुळे जरसेश्वर हा अत्यंत अज्ञात असा मार्ग फक्त शिवाजी महाराज आणि मावळे वापरायचे. संदर्भ हा जो संदर्भ आहे त्या काळचं जी जेदे शकावली करीना ही जेदे घराण्याचा इतिहास सांगणारी 17व्या शतकातील विश्वसनीय साधन आहे. म्हणजे मुघल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून 24 ऑक्टोबर 1698 ते त्याने जिंजीला वेढा घातला 8 नोव्हेंबर 1697 पर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत. तसेच कान्होजी जेदे यांचे पुत्र चांदजी जेदे आणि सर्जेराव बाजी जेदे हे दोघेही लाल महालावरील छाप्याच्या त्यावेळी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांबरोबर होते. त्यामुळे जेदे शकावलीत जेरसाकडे गेले ही नोंद महत्त्वाची आहे. किंवा जरसेश्वरला आजही स्थानिक भाषेत जेरसा म्हणून संबोधले जाते. महत्त्वाची सूचना या ऐतिहासिक माहितीबद्दल अधिक संदर्भ नोंद प्रतिक्रिया किंवा आक्षेप असेल तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तुषार मुरलीधर गायकवाड. त्यांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 81 49 81 41 80. पत्ता बहुलीची गायकवाडवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे. सो गाईज इतिहास हा या मंदिराला आहे आणि तो शिवकालीन इतिहास इथं सांगितलेला आहे. तर आपण आता या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू. चला. नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. आणि एक माणसाला 20 वर्षांनी मुलगा झाला इथं. अख्खा चांदीचा कवर केला त्याला पिंड केली. हा आता नाही ती घरी बँकेत ठेवली. मोठी आहे 25-30 किलोची आहे. हा ते इथे एखाद्या नेली काढून म्हणजे काय पेटे फोडून येतात लोक येतात माऊली पेटे उचलून येतात फोडून. आता ही पेटे आम्ही फिट केली आतमध्ये तेव्हा राहिली ती. इथं काय कुणी पण येतं कुणी पण येतं. आणि हे बघा पाच ठिकाणी पाच पाठवते त्याचे हे जुने स्थान आहे. आणि स्वयंपिंड आहे. ही मधली मूर्ती कुठली आहे? ती पार्वती माता आहे. ते गणपती बाप्पा आहे. उजव्या हाताला गणपती. हा उजव्या हाताला. आणि ह्या डाव्या हाताला ते जुनी पार्वती माता आहेत. ती जुनी पार्वती. हा. आणि हे महादेवाचं मंदिर. हा महादेवाचं मंदिर जुनी म्हणजे पूर्वीची आहे. बरं. आणि स्वयंपिंड आहे ती आपली जागृत आहे. हा जागृत देवस्थान. किती वर्ष जुनं आहे? पांडवकालीन आहे. पांडवकालीच्या आधीपासून आहे माऊली. पांडवांच्या पण आधीपासून आहे. ओके. बघा ना काय सिमेंट आहे का काय याला बघ. तुम्ही दगडी बघा ना कसे आहे का. हा आहे का काय त्याला तरी टिप्पा कळत नाही पावसाचा. लय जुनं झाले हो. आणि शिवाय जागृत आहे. तुम्ही कुठलाही नवल बोला तुमचं संक्षेप होणार. हा तुमची मनातली कल्पना इच्छा पूर्ण होणार. हा जागृत देवस्थान आहे आपले. अहो सर्वांना येतं पाहिजे तेवढी गर्दी असते. लाईन लागते इथं पूजाला अभिषेकन करायला. जेवण दिवसभर असतात. खिचडी असते भोजन असते. सोपं नाही माऊली. जागृत देवस्थान आहे आपली. परत म्हणजे मंदिराचं टायमिंग काय? सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत उघड असतं. 5 ते 7. आणि बंद कधी असतं? काय सुट्टी वगैरे काय मंदिर? सोमवारी दिवसभर चालू असतं. सोमवारी दिवसभर चालू रात्री 12 रात्री 12 पर्यंत सोमवारी. बाकी उत्सव वगैरे सगळे उत्सव दिवशी चालू असते ना काय कार्यक्रम 7 दिवस सप्ताह असतो आपला महाशिवरात्रीला. अच्छा. आणि आता हे तुमच्याकडं हे पुजारी म्हणून तुमच्याकडे काम कोणत्या काळापासून मिळाले? ते आमची आता 5वी पिढी आहे माऊली. तर आम्हाला तरी काय सांगते तू. महाराजांच्या काळापासून आहे का? हो
महाराजाच्या काळात आधी आमची 5वी पिढी आता 5वी पिढी आहे आज. म्हणजे महाराजांनी नेमणूक केली का तुमची पुजारी म्हणून? काय माहिती आता आपल्या आजो फौजीवाला काय माहिती अच्छा, तसं काही इतिहास माहिती आहे? नाही नाही माहिती पूर्वीचं काय माहिती आपल्या बर, माहिती असते तर सांगावं ना. खूपच छान मंदिर हा आहे. लय मंदिर पाहिजे. पाहून हे काय ते काळभैरवनाथ आहे, हे ते काळभैरवनाथची मूर्ती आहे. ही काळ भैरवनाथ. हा काळभैरवनाथ हे काय आहे का? हा, ही काळ भैरवनाथची. हे इकडे गणपती बाप्पा आहे. हे आहे का याला काय सिमेंट आहे का काय? हे का असे दगडी होते आहे का? अच्छा, हे जुनं स्ट्रक्चर आहे. हा हे काय याला ग्रामीण असले आम्ही तरी लेवलला झाली हे असे होतं मग बरोबर बरोबर आहे का? हे का माऊली हे का? हे तुम्हाला दाखवाय का तर जुने समजा जेवढे हे का? हे गणपती बाप्पा आहेत. हे गणपती बाप्पा आहे. एक अर्थ आहे का? ही नवीन मूर्ती बसवली, पण हे मागचं नाही 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 हे आहे नवीन फक्त फ्रेम बसवली. हे आहे त्याचे. हा, हे गणपती होते पहिले. हा पहिलेच होते बघा ना. हा, पहिलेच आहेत माऊलीचे ते नाही खरं राहत. खरं. हे काहीच नाही फक्त फ्रेम बसवले बघा. हे बघा ही जोगीशेरी पार्वती आपल्याची भैरवनाथची मंडळी जोगीशेरी जोगेश्वरी. हा भैरवनाथची मंडळी. बर, हे फक्त फ्रेम केली नाही तर मूर्ती आहे तेच आहेत. मूर्ती नाही बसवल्या. ही जोगीशेरी आहे का भैरवनाथची पत्नी? बरोबर आहे. हे बघा ह्याला काय आहे का बघा ना. केवढ्या दगडीच माऊली आहे काय माफी का? हा बरोबर आहे. लय जुनच आहे. आता आपली सिमेंटची बंगले पडतात पण हे आहे का याला? पाऊस पाणी काय मरणाचा पाऊस. हो, जुनं बांधकाम आहे. याला काहीच नाही ना सिमेंट आहे का काय बघा की आहे का? इंटरलॉकिंग सिस्टीम. हा इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये ते काय. लय भारी. आता तुम्ही आम्हाला काय लवकुशचं ठिकाण हा दाखवता? दाखवून चल ना. बरं. आणि इथं काशी गंगा येते बघा. इथे काशी पाणी येते माऊली. काय आहे? काशी गंगा काशीवर काशीगंगा. हा काशीवर काशीगंगा दाखवा चला. काशीवरनं गंगा येते ते तुम्हाला दाखवतो ना ते. माऊली माऊली हीच आता ह्या ठिकाणी आपल्याला हे बघा इथे काशी गंगा येते. इथे काशी गंगा. हे असं होतं एवढंच. हे आता नवीन पोळी बांधली तेव्हा बांधली आम्ही ना. ते पहिले एवढंच असं होतं. हो का? खाली जाता येईल का? जाऊ हा? या की चौकशी या खाली या. ही काशीची गंगा का काय म्हणायचं? काशीची गंगा काशीवरनं गंगा येते इथे. होय. हा अरे देवा. ते मग काशीवरनं ते तीर्थ येतं होतं. हे आताही पावसाचं पाणी आहे. बरोबर बरोबर. हा हे बरंच खोले माऊली. हर हर गंगे. हे 2-2.5 परस खोले. 2-2.5 पुरुष पुरुष म्हणजे? आपल्या असे इतके पुरुष. अच्छा. हा हे सगळे हे काय? हे देव बायांचे ठाणे. बायांचे ठाणे. हा, पलीकडे ते आपले हे नंदी दिसतात छोटे छोटे. नंदी आहेत नंदी. आणि हे कोपऱ्यातलं हे काय हे नंदी आहेत हे का? हा हे नंदी हा. हे नंदी आणि हे आपले काय त्याला म्हणतात रे गेंडा. ओके. हा बर. आणि हे बस आपले मोठे बाय आहेत. बरोबर. हा मोठे बाय मावल्या. काय हरकत नाही. तर आपण आता चौकशा. लवकुश जन्म या ठिकाणी झालाय असं काका सांगतात. हा चौकशा. तर ते ठिकाण बघायला जातात. जाऊ आपण जाऊ. काका चला. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नव कंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम. नमस्कार मित्रांनो. जरसेश्वर मंदिराच्या वर इकडं ऑफरोडिंग करून आपण आलो. त्या ठिकाणी वर इथं लवकुशचा जन्म झाला असं काका सांगतात. तर काका त्या मंदिराबद्दल आपल्याला माहिती देतील. वरती मंदिरावर चला. वर मंदिरावर माहिती देतात. ओके चला तर मित्रांनो. चला. पूर्णपणे एकदम असा निसर्गरम्य परिसर आहे. टेकडी आहे. गवत असं वाळलेले. एक नंबर आहे. जागा कशी आहे मस्त. आणि इथं लवकुशचा जन्म झालाय असं म्हणजे ऐतिहासिक पुराण ठाणे. महाभारताच्या काळातील जुनं ठाणे. रामायणाच्या काळातील हा सॉरी रामायणाच्या काळातील हे
वाल्मिकी ऋषींचं ठिकाण आहे असं पूर्वीपासून सांगितलं जातं आणि ती आख्यायिका आहे किंवा त्याला याच बाजूला डोम दिसतोय. हा कसला डोम आहे काका? ते हे काय? बुद्ध समाज, बुद्ध का? बुद्ध मंदिर. बुद्ध मंदिर आहे. हां, अरे वा, बुद्ध मंदिर आहे बघा. क्या बात आहे. आणि हा निसर्ग तर बघा, सुंदर अशा टेकड्या आणि ह्या टेकडीवर लवकुशचा हे बघा, इथे सीतामाईची बाग. सीतामाईची बाग. हां, इथं इथं. अरे वा, हे बघा, इथे सीतामाईची बाग आहे. पूर्वी आपली कशी खाटा होत्या हा तशी सीतामाईची बाग आहे पूर्वीची. हो, सीतामाईची बाग आहे. बाज 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 म्हणजे झोपायची आपली. हो, अच्छा, ओके ओके. झोपायची जागा. हा, झोपायची जागा. म्हणजे झोपडी होती इथं पूर्वी. झोपडी होती. आणि हे पूर्वीपासून असं आहे. हो, पूर्वीपासून आहे माऊली, पूर्वीपासून. बघा ना, काय म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट. हा, बघा ना, म्हणते तुम्हाला म्हणतो. हे बघा, हे ते बाज होती आणि ते उमरं झाले ना हा माऊली. हा हा. ते का ते उमरं झाले दिसते का? हो हो. त्या कंपाऊंडच्या कडेला हा हा. त्याला पाळला होता लोवांकुचा. बर. हा, त्याची उमरं अजून कडू लागते खगत. बाकीची उमरं कशी गोड लागतात, हा हा. ह्याची उमरं एकदम कडू. बर. हा, ओके. पूर्वी झाले बघा, बरं का ते पूर्वीचे हे बघा, जुने दगड आहेत माऊली. म्हणजे ते पूर्वी झाले. काळातले. हे बघा, ते उमरं झाले पूर्वीचे, त्या काळातले, त्या काळातले. सीतामाईच्या काळातले. अरे वा. हा हा, मग सोपं नाही हो माऊली, तुम्हाला खरं ते सांगतो मी. सीता मैया की जय हो. उमराचं फळ आहे ना, एकदम गोड लागतं. हो. त्याची एकदम खगत कडू लागतात. पाळणा होता म्हणून. अच्छा. हा हा, ते तुम्हाला म्हणतो. वा. ते तवाचं झाड बघा, आपल्याला किती अजून एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला मिळालं. सीतामाईचं कवाचं झाड लोवांकू जन्म तवाचं झाड बघा ते. तेव्हाचं झाड आहे. हा म्हणजे रामायणाच्या काळात. हा, मग अजून ते वाढलं नाही का, मेलं नाही. सीता मैया, लवकुश आणि वाल्मिकी ऋषींचं इथं वास्तव्य होतं. वास्तव म्हणजे थोडक्यात वाल्मिकी ऋषींचा हा आश्रम होता असं आश्रम, म्हणलं तरी आश्रम. चालेल. हे काय वाल्मिकी मंदिराचे आता हे त्या काळाचं झाड आहे ते. त्या वाल्मिकी ऋषींच्या वर आता आपल्याला मंदिर बघायला मिळेल का? हा, मिळेल. आता वाल्मिकी मंदिरावर चाललो ना आपण. अच्छा. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचं मंदिर आणि लवकुशच्या जन्माच्या वेळच्या काही पावलं आहेत. ते आपल्याला लोवांकूची बघायला पावलं. पावलं आहेत का तिथं? हो, पावलं उठल्यात. ओके. लोवांकूची पावले इकडे या, इकडे यायचं ना. इकडनं तर बघा ते बौद्ध धर्माचं. बघा ना कसं मस्त दिसत आहे का. लय भारी, एक नंबर. हे बघा माऊली, हो का खोटे आहे का खरं तुम्ही स्वतः बघा डोळे. हो का, हे बघा छोटी मोठी पावलं आहे का. अच्छा, इथं हे बघा ना, हे बघा इकडे छोटी, हे बघा इकडे मोठी आहे का पूर्वीची. ही पावलं आहेत. हा, लव आणि कुशची पावलं आहेत. बस. हे बघा इथे डोके रांगडे. मोठी. हे बघा छोटी मोठी, हे बघा इकडे छोटी आहे का. ही छोटी पावलं आहे. हे बघा इकडे छोटी आहेत माऊली. हे बघा, ह्या त्या काळातल्या खुणा आहेत. हे बघा. आणि ते बघा त्या उमरा झाडाला पाळणा होता. कुठल्या? हे काय या समोरच्या. या. ओके. हे बघा हिरवं गार झाले बघा, आता पाला फुटला आहे का. त्या काळातले सीतामाईच्या काळातले 15,000 वर्ष. हा, बघा 15,000 वर्षापूर्वीचा इतिहास काका सांगताय. हे बघा. इथं महादेवाच्या पिंडी हे आहेत. मंदिर. हे बघा, ही चौकट आहे ना, इथून एवढी इथपर्यंत. हा. या आगामध्ये पोरगी होती एक. हा. तिला अडचण होती, काय होती आपल्या का आम्हाला आठवतोय. बर. तिला आतमध्ये जाऊन नाही दिली. ही चौकट पडली अख्खी. तेव्हा मंदिर आम्ही नंतर बांधले सिमेंट आणून. कुणी अख्खं जाऊन दिलं नाही महाराजांनी, वाल्मिकी ऋषींनी अरे दर्शनाला. बरोबर. तुमच्या लक्षात तिला अडचण होती ना, तिला आत जाऊन नाही. आणि ही अख्खी चौकट तिच्या हे मेंदू आहे ना आपला, हा हा. अख्खं कवटं बाजला पडलं होतं. अरे बापरे. बाजला पडल्यानंतर तुमच्या आपच्या 10-15 जण होते ना, त्यांनी तर असं ठेवलं वरती. बर. ते इथं खाली मंदिरापर्यंत जातो ते कधी चिचाकलं कधी तापत नाही. तिकडे नाही का पडायचं नाही.
चिटाकला आपसूक माऊली होय एवढे सत्पन्न अरे. नाही वाल्मिक ऋषींचं दर्शन घेऊ आपण. आले का लक्षात तुमच्या आलं. जागृत देवस्थान आहे आपले बघा आता तुमचं आणि ती आम्हाला- मुलगी आता 4 मुलं झाले तरी अजून येते देवाला हो पूजा अभिषेक घालून जाती कधीची जर गोष्ट आहे शिवरात्री टायमाला येते कधीची घडलेली गोष्ट आहे अहो ते आता जवळ 20-25 वर्ष गेले असतील ह्या आकडे मग त्या गावातली मुलगी होती अच्छा अच्छा येत्रेला आलती ती शिवरात्री टायमाला बर बर तेव्हा तो खाली कळ दिसतो का हा हा त्या गावातली मुलगी आकडा मग म्हणते त्याला अजून मुलगी जिवंत होती अजून तिला 5 मुलं झाले तिला बर देवाची सेवा करायला येते ती देवाने तिला वाचवली इथली पूजा कोण बघतं इथं आम्हीच दुसरं नाही कोण मावली ते सगळी स्वामी लोकच आहेत बरं हे त्याच्यावर काय नाग ठेवलाय ते पहिलाच आहे हा पहिल्यापासूनच आहे ते मग तो असा म्हणजे खरा असल्यासारखाच वाटतो यावं आतमध्ये तुम्ही बघा ना मावली गेला हा अहो वाल्मिक ऋषी ठाणे येते हो ना म्हणजे पिंडीचा आकार पण कसा आहे हा मग हे बोले नाही या डोंगराच्या पलीकडे काय त्या डोंगरापर्यंत त्यांनी रात घेत नाही त्या पण- पुढचा आलो डोंगर दिसतो का हा. तिथपर्यंत. पण पलीकडे गाव कोणतं उरावलं उरवडे बोतरवाडी अच्छा चोरगवाडी बर पेरंगूड उरावलं त्या साईडला पिरंगुट तिकडे आलं का हा ओके गानों को है मेरे दुनिया के ये ठाने कब ये अनसुने क्योंकि all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी समी थोड़ा सा आसमां all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी जमी थोड़ा सा आसमां ऊंचा है आसमां ऊंची उड़ाने हैं करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं ऊंचा है आसमां ऊंची उड़ाने हैं करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी समी थोड़ा सा आसमां all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी समी थोड़ा सा आसमां अपनी धुन चुने या ये मन मेरा दुनिया की सुने आज है इरादे है जिनसे ये मेरे सपने गुनगुने क्यों ना मैं सुनूं जो है ये मेरी धड़कन कह रही गानों को है मेरे दुनिया के ये ठाने कब ये अनसुने क्योंकि all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी समी थोड़ा सा आसमां all I love is सतरंगी रंगों जैसी आजादियाँ all I want is थोड़ी सी जमी थोड़ा सा आसमां मित्रांनो आपण जर्शेश्वर मंदिराचे दर्शन घेतले त्याचबरोबर आपल्याला काकांनी लव कुश यांच्या पावलाचे ठसे दाखवण्यासाठी हिलवर घेऊन गेले होते
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून जरूर सांगा. आवडला असल्यास लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. सो मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक अँड शेअर माय व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.